डिमकी अंतर्गत मधून आजची नवे हवन त्यागाचे हवन नवघरे बापू यांच्याकडे पार पडले आणि भगवंताच्या सत्यकृपेची चर्चापीठात चालू झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक महान दिगी बाबा रामदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। सर्वाची लाडकी वाराणसी उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। अध्यक्ष बुरळकर काकाजी यांना माझा नमस्कार। उपाध्यक्ष ठाकरे भाऊ यांना माझा नमस्कार। संचालक नंदू बाबू यांना माझा नमस्कार। मंचकावर बसलेले गजानन भट बाबू यांना माझा नमस्कार। उपस्थित असलेले इग्नेश्वर बाबूजी यांना माझा नमस्कार। सर्व उपस्थित असलेले मंचकावर आणि सेवक सेविका बालक बालिका सर्वांना माझा नमस्कार। मार्ग हा सत्याचा आहे, कारण की ज्यावेळेस आपण कार्यकर्त्याकडे जात असतो, शब्द देतो, त्या शब्दामध्ये पूर्णपणे आराम होते। कारण की आज आता माझा अनुभव सांगतो, तरी खूप दिवस झाले मी सांगितलं नाही। माझ्यावर एवढे दुःख होते, छोटे छोटे 3 मुलं होते। माझी सासूबाई एकदम अशा वाकत नव्हती, त्यांचे पाय लंगड्या होत्या। माझी परिस्थिती एवढी खराब होती, या वैद्याकडे त्या वैद्याकडे दवाखाने, नागपूरचे 3-4 पेशंट दवाखाने झाले। करू मी ठकून गेली होती आणि वैद्याने मी करू ठकून गेली होती। घालासुद्धा पाळली, खूप करून ठकून गेलो होतो आम्ही। मग लांबचं आम्हाला असं सांगितलं होतं, जो 4 नदीचा म्हणजे 4 रस्त्याचा संगम राहते, तिथं तुम्ही रात्रभर राहा। त्या वैद्यानं आम्हाला रात्रभर ठेवलं आणि आम्ही तिथं राहिलो। पण आम्हाला 15 दिवस आराम व्हायचा, तसंच व्हायचं, उलटून जायचं। काही लोकांना कोंबडे सांगितले, काही लोकांना बकरे सांगितले। करू आम्ही एवढे कंटाळून गेलो होतो। कमीत कमी टोपलीभर निंब घरामध्ये गाडले, तरी पण आम्हाला कवडीचा आराम होत नव्हता। पण माझ्या पती परमेश्वरांनी बाबाला पाहिलं सुद्धा होतं। आणि ज्यावेळेस आपल्याला मार्ग मिळायचा असते, त्याच वेळेस मिळते। आमच्या इथे सुधाकर भाऊच्या दुकानात कधी कधी जाऊन बसायचे। ते सांगत होते घरी का हा मार्ग चांगला आहे असे म्हणते, घ्यावं। पण मानवाचा जोपर्यंत पैसा संपत नाही, तोपर्यंत मानव सत्याकडे ओळख नाही असं म्हणलं तरी चालते। त्याच्यानंतर मला पुन्हा 2-3 दवाखान्यात नेलं। त्या दवाखान्यामध्ये एवढे 2-2 हजाराचे इंजेक्शन लावले। ते इंजेक्शन आणाले, या पेटमधले त्या पेटमध्ये जात होते। त्याच्या आधीच मला होश यायचा, बेहोश होत होती। तर डॉक्टरसुद्धा अचरित करत होते, कारण की माझ्या शरीराची पूर्ण तपासणी झाली होती, पण फाईलमध्ये रोग निघत नव्हता। माझे म्हणजे सांगत होते, तर ते डॉक्टरसुद्धा म्हणत होते का हा कोणता रोग, कारण की मी सायंकाळी 1 घगरा पाणी पित होती, दिवसभर बी 1 घगरा पाणी पित होती। जेवण केलं, 15 दिवस जेवायची, 15 दिवस जेवायची नाही। माझी सासूबाई पोळ्या बनवायची, कधी 9-10 पोळ्या खाऊन टाकायची। तर माझी सासूबाई म्हणायची का तू एवढे दिवस जेवली नाही, आता 9-10 पोळ्या खाल्ल्या, तब्येत म्हणजे पोट फुगन असं तसं त्या म्हणत होत्या। अशा पद्धतीने मग काही दिवसांनी मी जेवायची नाही, पोटाला ऑटोमॅटिकच फुगा राहिला। असं करू असे दिवस माझे खूप निघाले। त्याच्यानंतर मग लहान पोरं होते। मग आता पोराला इकडे ठेवायचं का तिकडे माझ्या सासूबाई करू शकत नव्हत्या, कारण की त्याला वाटताच नाही। ओवण्याला भांडे घासायच्या, ओवण्याला स्वयंपाक करायच्या। कसंही म्हणजे पोराला उपाशी नाही ठेवलं, कसंही त्याने करून घातलं। मग एका महिन्यानं आम्हाला असं सांगितलं का तुम्ही जागा बदला। जागा बदलावला म्हणलं तर मग बोरखेली नेलं। तिथून मग कावटीच्या दगडात ते वैद होते,
त्यानं सांगितलं, त्याच्या सांगितल्या पद्धतीनं केलं. थोडे दिवस चांगलं राहिलं, पुन्हा तसंच झालं. मला म्हणजे त्रास सांगतो म्हणलं तो विशेषच खराबच त्रास होता. ते पडदा होता, त्या पडद्यावर मला असे चित्र दिसायचे, पण चित्र असे साधे सुधे चित्र नव्हते, असे भयानक खराब दिसायचे. असे एकामेकाने दाखवायचे, असे दाखवायचे, तसे दाखवायचे, असे खूप खराब चित्र दिसायचे पडद्यावर सुद्धा. कधी कधी असं वाटायचं मनामध्ये का रोवून कायची तरी रॅली निघली, असे भयानक दिसायचे. मला रात्रभर डोळ्याला झोप नाही राहायची. असं करून मग आता इथेही बरं आराम नाही होत, मग पुन्हा हिवऱ्याला आणलं. हिवऱ्याला आणल्यावर त्याच्यात 3-4 दिवस झाले होते. 3-4 दिवसाची आमच्या मागं खोलीचं एक झाड आहे, त्या झाडामध्ये मडकं आणून ठेवलं. त्या मडक्यामध्ये बांधणूक करणे म्हणजे मैदानी, त्या मडक्यामध्ये पेचवून साप पाठवला. माणसाचं कर्म म्हणा किंवा सरल्याशिवाय जात नाही. माझे पती परमेश्वर आणि मी, माझी सासूबाई, आम्ही 3 जण स्वयंपाकगृहामध्ये जेवण करत होतो. एवढी मोठी जर लाट आली सापाची, अशी सर करत आली. माझं लक्ष पडलं नाही, माझ्या सासूबाईचंच पडलं. तेव्हा माझे पोरं बिलकुल छोटे छोटे होते, त्याचं जेवण झालं होतं. आम्ही 3 लोक जेवत होतो स्वयंपाकगृहामध्ये. तो साप असा फडफड करत आला आणि येऊन आमच्या जवळून वापेत गेला. ते माझ्या पतीने पाहिलं, सासूबाईने पाहिलं, मीनेही पाहिलं. पण आपलं कर्म जर कुठं संपले नसले तर काही होत नाही म्हणते, तर खरीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर ते झाल्याच्यानंतर मग पुन्हा ते नेलं, इकडे तिकडे खूप ठिकाणी नेलं. एवढं करू अर्ध्या रात्री 2000ची 3000ची गाडी केली का नेलं. असं करू आम्ही खूप थकून गेलो. मग एक दिवस माझी एवढी तब्येत खराब झाली का म्हणजे हे काहीच करू शकत नाही बा. यायला शब्द मागला तिला, मला असं वाटतं म्हणजे काही विषयाचं इंजेक्शन घेऊन घ्यावं, मरून जा, आता मी काही करू शकत नाही, मी कुठं येऊ शकत नाही, असं शब्द काढला. मग होती सांबर 2-3 दिवसांनी आखाडीच्या दिवशी मग एवढी तब्येत खराब झाली का खालची जागा आहे हे सुद्धा म्हणजे कशी लोटत होती, कशी का करत होती, म्हणजे नुसतं खालीच राहत होती. कधी थंडी वाटायची, जेवढ्या काही घरामध्ये वाकरा आहे, गाद्या आहेत, तेवढ्या माझ्या अंगावर टाकायच्या, तरी पण पूर्ण बाद झाला. कधी कधी असं वाटायचं बाहेर जाऊन का अंदर बसून, भीती खूप वाटायची. कधी कधी यायच्या शर्ताने पकडून राहायची. एवढी मनामध्ये भीती वाटत होती, एकटी राहू शकत नव्हती. असे क्षणाक्षणात एवढे म्हणजे नाटकसारखे अशी माझी तब्येत बिघडायची. असं करू खूप त्रास होऊन गेले. मग म्हणे आता तर माझ्यापाशी पैसा नाही, मी का करू, मी आता वैद्याकडे नेत नाही, कारण की मी वैद्याकडे नेऊन मी खूप थकलो, खूप पैसा लावला, मी आता वैद्याकडे नेत नाही. म्हणे आता तू चाल म्हणे, अवकाळी आहे, आजची अवकाळी. ते एका दिवसाच्या आधी मला बोरखेडीले माझ्या भावाचा फोन केला, भावाच्या गाडीत टाकलं आणि बोरखेडीले नेलं. बोरखेडीले नेल्याच्या नंतर खूप म्हणजे माझ्या आईने शिदुरी बनवली. इथं जाण्यासाठी शिवाजी दवाखान्यात, आता मी पैसाच नाही लावू शकत, म्हणे संपले म्हणे माझ्यापाशी पैसे. तर भाजी आणि पोळी बनवली, आलूचं भरीतचं पोळी बनवली. तर म्हणजे थोडीशी जेवून घ्या, तुम्ही एकच पोळी. पहिला घास घेतला, तो घास हातातच राहिला, आलं साहित्य एवढं घर पुरलं नाही. काही वेळाने मग शांत झालं. शांत झाल्याच्या नंतर मग माझा भाऊ दुकानात गेला. त्यावेळेस तिथं बोरखेडीमध्ये एकच सेवक होता, नंदू नावाचा. तो नेहमी माझ्या भावाच्या दुकानातून किराणा न्यायचा. तो आला, पूर्ण किराणा याने बांधला आणि त्याच्यानंतर याच्या तोंडातून शब्द असा निघला का नंदू भाऊ मी का करू, बाईले भाऊजीनं आणून ठेवलं, मला घरी जाऊशा वाटत नाही, बाईच्या वेदनाही पाहू शकत नाही, असा शब्द त्या नंदूभाऊने सांगितला. त्या नंदूभाऊनं असं म्हणलं, गजानन म्हणते तू फक्त माया
दरवाजापर्यंत तू आण, मग नंतर आपण पाहू. तर नंदूभाऊनं तीर्थ दिलं आणि त्याच्या पत्नीने तीर्थ दिलं. एक छोटीशी मुलगी होती त्याची 5 वर्षाची, तिने तीर्थ दिलं. तीर्थ दिलं आणि गाडीत बसवलं, कारण की मी बेभान होते. गाडीत बसवलं आणि गाडीत बसवून मला दगडबंडे नेलं. दगडबंडे नेलं ना, तिथे मग 2-3 शौक लोक आले. त्याने मला पूर्ण तीर्थ दिलं, पुन्हा तीर्थ दिलं. आठवते मला तीर्थ दिलं. तीर्थ दिल्याच्या नंतर हे साई भूत त्याच्या ह्याच्यात नाचू लागले. त्याच्यानंतर पुन्हा तीर्थ दिलं. तीर्थ दिल्यावर मी शांत झाली. मी शांत झाल्यावर मग काकाजीनं म्हटलं का तुम्ही आज आखाडीचा दिवस आहे, तर आम्ही दोघंही तिथं मुक्काम केला. मुक्काम केला आणि मग संध्याकाळची वेळ होती, कारण की मी कमीत कमी आंबील प्यायची, कोणाशी कोरभर पोळी खायची नाही खायची अशी पद्धत होती माझ्याकडे. तर मग त्याच्या इथं स्वयंपाक बनवला. आखाडीचा दिवस होता, त्याच्याकडे स्वयंपाक सांजाच्या पुऱ्या आणि वडे बनवले. त्याने ताटभर जेवण आणलं. तर मला म्हणे जेवण कर. मी म्हणलं मी एवढे दिवस एवढे जेवण केलं नाही, मी इथलं एवढं जेवण खाऊ शकत नाही म्हणलं. त्या करीन बाईचा शब्द, तुम्ही बाबा हनुमानजी मला म्हणते आणि जेवण करा, परमेश्वर तुम्हाला जेवण देईल, ह्या शब्द द्यायचा होता. त्या शब्दावर मी खरंच जेवली. मी आई सांगायला लागले का मी आज जेवण केलं. तर यायचं म्हणजे कसं मन असं डगमगत होतं आणि माझंही डगमगत होतं, कारण की असं वाटत होतं का आपण एवढे दिवस एवढं केलं आणि हे म्हणते त्याच्या शब्दावर म्हणजे विश्वास नव्हता बसत. पण जेव्हा आता परमेश्वराने शब्द दिला आणि जेवलं, आणखी शरीरात थोडीशी शक्ती यायला लागली. असं वाटत होतं का हाय परमेश्वर सत्य आहे असं मनात आठवत होतं. आणि त्याच्या म्हणजे आणि त्यांनी 4-5 लोक ठेवलेले आहे. पूर्ण काम करून सगळं सगळे काढले. आता दुसरा नष्ट होत होता, कारण की माझी होतच नव्हतं, ताकदच नव्हता. म्हणजे गडबड व्हायची, बेशुद्ध व्हायची, कधी चालता करायची, पूर्ण सगळं अशी पद्धत होती. मग त्याने सगळं थोडं खात करून त्या काकाजीने जोड केली. जोड केली तर आम्ही कष्टच होता, पूर्ण नष्ट होता. आम्हाला 8 वर्ष जोड केली. तर असं वाटत होतं म्हणजे आम्ही काही काम करू शकणार नाही, पण त्याने असा शब्द दिला होता का एवढी शक्ती मिळाली. घराची साफसफाई झाली, सगळं झालं. तेव्हापासून सगळं आमच्या शांतीच आहे. नमस्कार पाटील. नमस्कार. सगळं पुढेच चांगलं झालं, पोराचंही चांगलं झालं, तर माझंही चांगलं आहे. पण कधी कधी असं होते आपण आपलं मन हे भगवंताकडे स्थिर ठेवा लागते. आणि आपलं हे मन आहे ह्या धीर ह्या खचवा नाही लागत. कोण आपल्याला का म्हणते त्याच्याकडे म्हणून आपला धीर खचवला तर त्याच्यात मग आपण दुखतो. कारण की आपण जर भगवंताकडे लक्ष देऊन राहिलं तर खरोखरच आपलं चांगलं होते. आणि आपण जर भगवंताकडे लक्ष देऊन नाही राहिलं समजा तर आपलं मन खचत जाते. तर आपल्याला पहिलं आपला आत्मबल आहे हा मजबूत ठेवून परमेश्वराकडे लक्ष द्यावे लागते. तरच आपल्या जीवन सुख शांतीने आपण राहू शकतो. जो काही कोणी आपल्याला वाईट भावनेने किंवा वाईट विचाराने किंवा गलत शब्दाने समजत असं समजून समजलं, पण आपले तत्वशब्द नेम आपल्या परमेश्वरापाशी बरोबर असले आपल्याला कुठं कमी पडत नाही ना, आपण डगमगतही नाही. कारण की माझा अनुभव आहे, मागच आल्यावर आम्हाला भरपूर असे अनुभव आले. मानव आहे हा मानव कधी कधी शब्दरूपी चुकत असते, चुकत नाही असं नाही, चुकत असते. पण परमेश्वर हा दयाळू आहे, आपल्याला माफ करते असं काही नाही. कारण चुकत नसते ते भगवान असते, शब्द चुकते तो मानव असते. कळत ना कळत माझ्या शब्द रूपातून चुकीचा शब्द निघाला असा भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते. माफी बाबा दोन दिवशी
माफी मागते, वाराणसी आईला माफी मागते, सेवक सेविकांना, बालक बालिकांना सर्वांना मी माफी मागते. माझे 2 शब्द इथे थांबवते. सर्वांना माझा नमस्कार.